लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसताना पाहायला मिळतोय। या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का हा प्रश्न विचारण्याचं कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं जाणारं अनुदान गेल्या वर्षभरापासून मिळालंच नाहीये। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची शासनाकडे 5,60,00,000 रुपयांची थकबाकी आहे। शेतकऱ्यांनी ठिबक योजनेसाठी अनुदान मिळतं म्हणून या योजनेत सहभाग घेतला। शेतीमध्ये ठिबक योजनेसाठी स्वतःच्या खिशातून पैसे घातले, मात्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचे पैसे मागण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवतायत। त्यांना त्यांच्या हक्काचे सबसिडीचे पैसे मिळत नाहीयेत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, लाडकी बहीण योजनेचा फटका इतर अनेक योजनांना बसल्याचं आपण पाहिलं होतं, आता शेतकरी देखील त्यामध्ये भरडले जात आहेत। नक्कीच असं म्हणण्याचं कारण आहे की वन ड्रॉप मोर क्रॉप नावाची एक योजना शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन करण्यासाठी आलेली होती, ज्यातून तुषार आणि ठिबक सिंचन योजनाची ही ठिबक योजना होती, ज्यामध्ये केंद्र सरकार 60% पैसा आणि राज्य सरकार 40% अनुदानाचा पैसा देत होतं। मात्र गेल्या वर्षभरापासून एकट्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे 5,60,00,000 रुपये या ठिकाणी शासनाकडे बाकी आहेत। वारंवार हेलपाटे मारले जातात आणि त्यामध्ये ते पैसे मिळत नाहीत, कारण वरून शासनाकडून तो पैसा मिळालाच नाही अशा प्रकारचं शेतकऱ्यांना सांगण्यात येतं। खरं तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवायचा असतो आणि त्यानंतर शासनाकडून अनुदान देखील मिळत असतं। मात्र ज्या ठिबक ज्यांच्याकडनं खरेदी केले आहे त्यांना मात्र शासनाकडून पैसा न जाता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतो आणि त्यामुळे सर्व पैसे शेतकऱ्यांनाच लावावे लागतात आणि कंपनी ज्यांच्याकडनं हे ठिबक खरेदी केले ते मात्र शेतकऱ्यांकडे तगादा लावतायत की आमचे पैसे या ठिकाणी द्या। मात्र शासनाचं अनुदान थेट खात्यात मिळत असल्यामुळे ते पैसेच मिळाले नाहीत, त्यामुळे ही योजना राबवून शेतकऱ्यांच्या समोर हे पैसे कुठून द्यायचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। वर्षभरापासून अनेक शेतकरी या ठिकाणी सरकारच्या म्हणजेच कृषी विभागाकडे जातात, मात्र त्यांना अनुदान मिळत नाही आणि त्यामुळे इतर महाराष्ट्रात ज्या योजनेला लाडकी बहीण योजनेचा फटका बसतोय तसाच हा फटका या शेतकऱ्यांना देखील बसतो आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। प्रज्ञा, निश्चित, आणि सरकार आता यावर कसा तोडगा काढणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कसा देणार हाही प्रश्न आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।